हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर वनरक्षक भरतीसाठी तयारी सुरू आहे का? भरपूर लोक मेहनत घेत आहेत, पण कागदपत्र पूर्ण नसतील तर शेवटी तुम्ही अपात्र ठरता आणि मग मेहनत वाया जाते. तर ह्या चुका तुम्ही करू नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी वनरक्षक भरतीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी सांगणार आहे आणि कोणते डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत आणि कोणते मेडिकल टेस्ट पूर्वी आणायला लागतात हे सगळं मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम बेसिक ओळखपत्र जे सर्वांना लागणार आहे. तुमच्याकडे यापैकी एक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स. तर यातील कोणतेही एक डॉक्युमेंट अर्ज भरताना आणि ग्राउंड टेस्टच्या वेळी आवश्यक आहे. तर त्यानंतर आपण शैक्षणिक कागदपत्रे कोणती लागतात ते पाहूया. जसे की वनरक्षक भरतीसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. जसं 10वी आणि 12वीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र. त्यानंतर पदवी प्रमाणपत्र. जर तुम्ही BSc, BTech किंवा गणित, विज्ञान, भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयांसह पदवी घेतली असेल तर हे आवश्यक आहे. इतर शैक्षणिक कागदपत्रे जर लागू असेल तर. त्यानंतर आपण आरक्षण आणि जात प्रमाणपत्रे पाहूयात. जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेत असाल तर खालील प्रमाणपत्रे कंपल्सरी आहेत. तर जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, EWS प्रमाणपत्र जर लागू असेल तर, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, SC ST वगळता इतर सर्व आरक्षित प्रवर्गांसाठी आवश्यक आहेत ही कागदपत्रे. ही कागदपत्रे नसल्यास तुम्ही ओपन प्रवर्गातून पात्र ठराल आणि आरक्षणाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे आपण पाहूयात. तर ही कागदपत्रे कंपल्सरी आहेत. जसे की अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. जर हे कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे उमेदवार म्हणून पात्र ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही आधीच तयारी ठेवा. तर त्यानंतर आपण इतर विशेष प्रमाणपत्रे पाहूयात. जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गात येत असाल तर या कागदपत्रांची तयारी ठेवा. जसं की अपंग प्रमाणपत्र म्हणजेच डिझॅबिलिटी सर्टिफिकेट, माजी सैनिक प्रमाणपत्र म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, खेळाडू प्रमाणपत्र म्हणजेच स्पोर्ट्स सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र. तर लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर वनमजूर अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र जर लागू असेल तरच द्यायचंय. त्यानंतर ग्राउंड टेस्ट पूर्वी लागणारी मेडिकल कागदपत्रे. शेवटी तुम्हाला मैदानावर जाण्याआधी फिटनेस सर्टिफिकेट नेणे हे कंपल्सरी आहे. तर हे सरकारी दवाखान्यातून किंवा अधिकृत डॉक्टर कडून घेतलेले मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असायला पाहिजे. तर सर्वांनी ह्या संपूर्ण लिस्टनुसार कागदपत्रे ठेवा, नाहीतर अर्ज भरताना किंवा ग्राउंड दरम्यान तुम्हाला मोठी अडचण येऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर खाली कमेंट करा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. थँक्यू.